शेत आहे मौजा येवता येथील गट क्रमांक 183 नितेश अंबादासराव मोहोळकर. आणि हे समोरचं शेत जे दिसतं हे निंबाचं झाड आहे म्हणतात तुला. आणि अंगलच्या तिकडून आहे श्रीमती शकुंतलाबाई रामकृष्ण मते राशेगाव यांचं शेत. मौजा येवतास 190 गट क्रमांक. आणि ह्या साईडनं जे अंगल दिसते, तार दिसते, साडी लटकली दिसते, इकडून आहे गोपाल बाळकृष्ण डोरस 191 गट क्रमांक. आणि या शेतामध्ये ॲथॉरिटी नावाचं तणनाशक जे 40 दिवसापर्यंत सोयाबीन आणि तूर याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पिकाले उगवणशक्ती किंवा तणाची उगवणशक्ती हे त्याचं वैशिष्ट्य आहे का ते 40 दिवसापर्यंत कोणतेही तण किंवा सोयाबीन आणि तूर अतिरिक्त निघू देत नाही. निघाले तर ते कुपोषित होते. त्या संदर्भात तज्ज्ञांच्या माहितीनुसार माहितीच्यानुसार हे आम्हाला माहिती झालं आहे की 40 दिवसापर्यंत तणनाशक फवारल्यानंतर त्याच्यात कोणतंच पीक दुसरं येणार नाही सोयाबीन तूर अतिरिक्त. आणि हे याच्यात मारल्यानंतर याच्यातसुद्धा त्यांनी मारलं आहे. याच्यात पराठी होती 23 जून 2026 रोजी पेरणी झाली होती. आणि नितेश अंबादास मोहोळकर यांनी ते 4/7/2026 रोजी ॲथॉरिटी नावाचं कीटकनाशक प्लस त्यामध्ये राऊंडअप अशी फवारणी केल्यामुळे सदर हे पहा त्याचे जे रितेशचे जे वावर आहे हे काळेशार झाले आहेत. याच्यात 40 दिवसापर्यंत काही तण निघत नाही. आणि श्रीमती शकुंतला रामकृष्ण मते यांच्या शेतातसुद्धा त्यांनी फवारा मारलेला आहे. त्याच्यात पराठी असताना जवळपास 13 ते 14 दिवसाचं पराठी असताना याच्यात फवारा मारलेला आहे. त्यामुळे तूर तूर होती धुऱ्यावर, हे धुऱ्याचं तास आहे. तुरीला काही झालं नाही कारण तूर हे त्या औषधमुळे त्याचा काही प्रादुर्भाव होत नाही, तुरीवर साईड इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे तूर आहे आणि तूर थोडं पिवळी दिसते. त्याच्यात तो राऊंडअप मारल्यामुळे थोडासा असू शकते, राऊंडअपही टाकला असल्यामुळे त्याच्यात. आणि तुम्ही बघू शकता हे शेतपा सर्व काळाशार करून टाकला आहे. नितेश मोहोळकरकडे जवळपास 30 एकरच्या जवळपास शेती आहे पूर्ण परिवारात. आणि श्रीमती शकुंतलाबाईकडे फक्त 53 आर आहे. त्याच्यातही 49 आर आहे. 4 गुंठे हे पोट खराब आहे, म्हणजे जवळपास फक्त 49 आर. आणि हे तुम्ही बघू शकता नुकसान. या निंबाच्या तिकडून रितेश अंबादास मोहोळकरचं शेत आहे काळाशार. आणि हे सुद्धा त्यांनी काळाच करून टाकलेला आहे. 13-14 दिवसाची पराठी होती, पूर्ण आता नष्ट झालेली आहे. आणि त्यांनी सांगितलंसुद्धा नाही का याच्यात कोणतं फवारा मारला. 2-3 दिवस तर मला फक्त राऊंडअप मारलं सांगत होता. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी याच्यात पराठीसुद्धा पूर्ण शेतात टोपली, पण टोपली असता ते व्यवस्थित निघाली नाही. तुम्ही पाहू शकता हे कुपोषित निघाली आहे. कुपोषित निघालेली आहे. या अथॉरिटी नावाचे जे औषध आहे कीटकनाशक आहे त्यांच्या कंपनीच्या तज्ज्ञांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की त्याच्यात कपाशी येणार नाही, फक्त तूर किंवा सोयाबीन येईल. आता सांगा आजची 12 तारीख आहे, जवळपास सोयाबीनचा पेरीचा हंगाम निघून गेला. आणि असं सांगा अर्ध्या वावरात सोयाबीन अर्ध्या वावरात आहे. याच्यात यावर्षी विशेष म्हणजे कांद्याचं बिवळ आहे या पराठीच्या शेतात. 3 टाल्या बकरीचं शेळीचं खतही टाकलेलं आहे. आणि अक्षरशः पूर्ण काळं करून टाकलेलं आहे शेत. जवळपास 25-30 गुंठे पूर्ण काळं करून टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे काळाशार केलेलं आहे शेत. हे निंबाचं झाड आहे धुऱ्यावरचं. धुऱ्याच्या तिकडून नितेश मोहोळकरचं शेत आहे, इकडे मतेचं शेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे पहा. आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत नेतो कसं आता इकडं काळा दिसत आहे. आणि काळा दिसत समोर जाता तुम्हाला
चांगलीसुद्धा शेती दाखवून देतो मी. म्हणजे याच्यातलं पीक कसं आहे आणि समोरच्या तिकडचं पीक कसं आहे, पीक होतं कसं आणि यांनी केलं कसं, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण प्रादुर्भाव कपाशीवर दिसून येत आहे. पाहू शकता झाडं कशा अवस्थेत झालेले आहे. आणि इकडे फक्त अशा अवस्थेत आहे, बाकी तिकडे तर पूर्ण जळून खाक झालेला आहे. पूर्ण जळून खाक झालेला आहे. इकडे आता थोडं थोडं हिरवं हिरवं दिसत आहे, पण प्रादुर्भाव आहेच. प्रादुर्भाव तुम्ही पाहू शकता. आता इकडे थोडं तणही दिसत आहे, हिरवं दिसत आहे. तिकडे आपण पाहिलं तिकडे तणसुद्धा नव्हता आणि कपाशीसुद्धा नव्हती. इकडे थोडं आता तण दिसत आहे. थोडं ते डॅमेज आहेच, त्याच्यावर प्रादुर्भाव झालेला आहेच, पराठीवर सुद्धा आणि तणावर सुद्धा. इकडे पहा तुम्ही दिसत आहे, थोडं दिसत आहे. इकडे थोडं पीक चांगलं दिसत आहे. प्रादुर्भाव तर आहेच, अजूनही आहेच. इकडे पाहू शकता तुम्ही, एवढ्या दूर आलो आपण तरी इथं मला दाखवता पानं सुकलेले. हे पहा, हे सुकलेलं, हे पहा ह्याच्यातही वाईल सुकलेलं, ह्याच्यावरही इन्फेक्शन, 2 पानं वाहिलेले ह्याच्यातली. आता हे थोडंसं नवीन शेंडा काढला इकडे. जवळपास 250 ते जवळपास 300 फुटापर्यंत प्रादुर्भाव झालेला आहे. शक्यता आहे की त्यांनी डायरेक्टली याच शेतात कीटकनाशक म्हणजे तणनाशकाची फवारणी केली असं वाटते, कारण एवढ्या दूर तर उलटणार नाही. आणि इकडलं पीक पहा कसं आहे. आता इकडे जवळपास प्रादुर्भाव कमी आला आहे, पण थोडाफार कमी आहे. इकडलं हिरवगार शेत दिसत आहे. पराठीसुद्धा पहा कशी दिसत आहे, केवळाली आहे. पराठीसुद्धा पाहू शकता तुम्ही, इकडे केवळाली आहे. जवळपास 7 ते 8 इंचापर्यंत पराठी झालेली आहे इकडली. एकाच दिवसचं पेरणं आहे. तिकडली पूर्ण खाक करून टाकली, जळून टाकली. आणि इकडलं शेत पहा कसं दिसत आहे. नितेश अंबादास माहुलकरनं डायरेक्टच या शेतात फवारणी केली आहे तणनाशकाची. ऑथॉरिटी नावाचे तणनाशक, जे 40 दिवसापर्यंत कोणत्याही तणाला किंवा पराठीला किंवा कोणत्याही तणाला 40 दिवसापर्यंत ते उगवण शक्ती निघून देत नाही जमिनीतून, अशी म्हणजे त्या कंपनीची गॅरंटी आहे. हे पीक पहा कसं आहे इकडे. कास्तकाराचं नुकसान झालं नाही पाहिजे. शेतकऱ्यांनी फवारा मारताना किंवा हेतुपुरस्परही असं वाटतं, इथं हेतुपुरस्पर जाणून मारल्यासारखं दिसत आहे. सध्याचं लक्षण तर असंच वाटत आहे. पण कोणी कास्तकारांना दुऱ्यावर पहा, कोणाचं नुकसान नाही व्हावं असं, पण कोणाला त्रास टाळा. आणि ज्याची नुकसान भरपाई झाली त्यांना नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे, हे सुद्धा म्हणतो आम्ही.